माझं बजेट एक 8च्या आसपास होतं. 8 सीटामध्ये बसण्याचं फील एक एसयूव्ही मध्ये बसल्यासारखं येत होतं. म्हणजे त्यांना एकदम चांगली डील मिळालेली आहे. बाकीचं गाडी एकदम स्ट्रॉंग आहे, चालवायला पण बसायला पण कम्फर्ट पण चांगलं आहे, त्यामुळे मी गाडी चॉईस केली. इतक्या कमी वेळेमध्ये ही गाडी 80 टच झालेली आहे. मित्रांनो, हे जे व्हेरियंट आहे ते व्हॅल्यू फॉर मनी आहे का आणि बाकीच्यांना तुम्ही ही गाडी रिकमेंड कराल का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. मी आहे मयूर असलकर आणि आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक ओनरशिप रिव्ह्यू घेऊन आलेलो आहे. तुम्ही पाहत असाल फ्रेममध्ये पुन्हा एकदा टाटा पंच. आणि मित्रांनो, ही गाडीसुद्धा CNG आहे. हे आहे टाटा पंच बेस मॉडेल आणि आज हिचा आपण ओनरशिप रिव्ह्यू करणार आहोत आणि ओनरकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी ही गाडी का परचेस केली आणि त्याचबरोबर या गाडीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, ही जी गाडी आहे ती आहे गणेश सरांची. गणेश सर नमस्कार. गणेश सर, आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर गणेश सर, तुमचं सर्वात प्रथम इंट्रोडक्शन. माझं नाव गणेश काळे, दिल्ली गेट अहमदनगर येथे राहायला आहे. फायनान्समध्ये जॉब करतो, ब्रांच मॅनेजर म्हणून. आताच्या मी कालच टाटा पंच CNG गाडी घेतली आहे. तर गणेश सर, तुमची ही जी गाडी आहे ही फर्स्ट कार आहे की यापूर्वी तुम्ही गाडी वापरलेल्या आहात? नाही, यापूर्वी मी गाड्या वापरल्या. 2013 पासून गाडी यूज करतोय. पहिले माझ्याकडे मारुती 800 होती, ती मी 2-3 वर्ष वापरली. त्यानंतर मी Hyundai Ascent घेतली, ती पण मी 2 वर्ष यूज केली. त्यानंतर मी Alto 800 घेतली. त्यानंतर ती आता ही विकून ही टाटा पंच घेतली. यात सर्व गाड्या तुम्ही ॲज अ सेकंड कार घेतल्या होत्या की न्यू कार घेतल्या होत्या? नाही, सेकंड कार घेतल्या होत्या. टाटा पंचच का? तुम्ही या टाटा पंच सोडून Hyundai Exter किंवा मारुती सुझुकीची जी वॅगनर आहे ती सुद्धा CNG ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होता, तर तुम्ही टाटा पंचच का घेतली? एक तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचं म्हणजे मी सेकंड कारच पाहत होतो, 1-2-3च्या बजेटमध्ये. पण ते सेकंड कार न घेता मी असा विचार केला का सेकंड कार घेऊन परत 3-4 वर्षानंतर कार बदलावी लागेल, त्यापेक्षा म्हणलं आत्ताच नवीन घेऊ. त्यामुळे मी गाड्या पाहिल्या आणि माझं बजेट एक 8च्या आसपास होतं. 8च्या आसपासमध्ये मी Hyundai Exter पण पाहिली. त्याच्यामध्ये कम्फर्ट, बसण्याचं फील ते पूर्णपणे वेगळं होतं. आणि टाटा पंचच्या वेळेस मी पाहिली तर सीटामध्ये बसण्याचं फील एक SUV मध्ये बसल्यासारखं येत होतं. त्यामुळे आम्ही हिची निवड केली. आणि एक सेफ्टीच्या हिशोबाने जर म्हणलं तर मी भरपूर गाड्या दुसऱ्या पण बघितलेल्या आहे. वॅगनर पण बघितली आहे. वॅगनर सेफ्टीच्या हिशोबाने म्हणलं तर ही टाटा पंच कधी पण भारी आहे. आणि ॲव्हरेज जरी विचार केला तरी पण ॲव्हरेज पण चांगलं आहे. त्यामुळे मला त्या 8च्या याच्यामध्ये पॅकेज चांगला भेटला ओव्हरऑल. आणि तुम्ही जी टाटा पंच घेतलेली आहे ते कोणतं मॉडेल आहे आणि ते तुम्हाला ऑन रोड किती रुपयांना पडलं? हे टाटा प्युअर आहे. ऑन रोड मला पडलं आहे 785ला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सरांनी टाटा पंच प्युअर व्हेरियंट घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये CNG येतं मित्रांनो. आणि सरांनी हे 785 ऑन रोड घेतलेलं आहे, म्हणजे त्यांना एकदम चांगली डील मिळालेली आहे. तर सर, टाटा पंचचे पॉझिटिव्ह पॉईंट कोणकोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचा सेफ्टी. गाडीमध्ये ज्यावेळेस मी फॅमिली घेऊन जाईल त्यावेळेस मला बिलकुल चिंता नसेल का मी म्हणजे काहीतरी मिसिंग करतोय, असं बिलकुल नसेल. माझी फॅमिली या गाडीमध्ये सेफ असेल, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. दुसरा ॲव्हरेज मला पण जेवढी बाकीच्या कंपनी देत होत्या तेवढ्या बाकीची ही पण देते CNG मध्ये. बाकीचं गाडी एकदम स्ट्रॉंग आहे, चालवायला पण बसायला पण कम्फर्ट पण चांगलं आहे, त्यामुळे मी गाडी चॉईस केली. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल सरांच्या म्हणण्यानुसार सर म्हणालेत की माझ्या फॅमिलीची जी सेफ्टी आहे ती माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि ॲव्हरेजच्या बाबतीत टाटा पंच सुद्धा चांगली गाडी आहे, कारण टाटा पंच CNG मध्ये 27 किलोमीटर पर kgचं ॲव्हरेज तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. आणि सर, बाकीच्या गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये टाटा पंचमध्ये बूट स्पेस सुद्धा चांगला मिळतो. तर टाटा पंचने जे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी दिलेली आहे त्यामुळे जो बूट आपल्याला चांगला वापरायला भेटतो, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बाकीच्या गाड्यांमध्ये जर म्हणलं CNG गाड्यामध्ये बूट स्पेस येतच नाही. सगळं लगेच पुढे ठेवावं लागतं, मग पुढे एक सीट कमी बसतं, अडचण होते. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तिथं बूट स्पेस पूर्ण यूज होतो. असं वाटतच नाही का तिच्या खाली सिलेंडर आहे किंवा काय आहे, असं काहीच नाही. पूर्ण जशी बाकीच्या गाड्या असतात नॉर्मली त्या गाडीप्रमाणे बूट स्पेस यूज करता येतो याचा.
तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की सरांनी आता सांगितलं की बाकीच्या गाड्यांच्या कंपॅरिझन मध्ये टाटा पंच सीएनजी मध्ये बूट स्पेस वापरायला चांगला मिळतो, कारण या गाडीमध्ये 210 लिटरचा बूट स्पेस मिळतो. तर सर, पॉझिटिव्ह पॉईंटचा बद्दल आपण बोलतच आहोत. तर या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा चांगला आहे. 187 mm या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, गाडी म्हणजे मी आता माझं गाव इथपासून लांब आहे, नगरपासून 30 किलोमीटर. शेतामध्ये आमचं घर आहे, तर ते जाण्या येण्यासाठी पण म्हणजे सिंपल रोड आहे. तर ती ही गाडी घेऊन जायल्याच्या नंतर मला कधी असं वाटणार नाही का माझ्या गाडीला खालून काहीतरी लागल किंवा दगड लागल, काय लागल, असं मला कधीच वाटणार नाही. त्या हिशोबाने पण मी या गाडीची चॉईस केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की आज आपण गाडी शूट करत आहोत आणि सरांनी कालच डिलिव्हरी घेतलेली आहे मित्रांनो या गाडीची. म्हणजे सरांनी गाडी घेतली, संध्याकाळी त्याच्यामध्ये काही चेंजेस केले आणि आपण लगेच दुसऱ्या दिवशी आज आपण त्या गाडीचा व्हिडिओ बनवत आहोत. या गाडीचे तुम्हाला काही निगेटिव्ह पॉईंट वाटतात का? बाकीचं तर काय नाही, गाडी एकदम भारी आहे, पण ते तेवढंच आहे का थोडंसं पिकअप मध्ये थोडंसं असं वाटतं का थोडंसं कमी आहे, पण आहे ठीक आहे, पण आहे. तर मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला बोललेलो होतो की टाटा पंच सीएनजी मध्ये इनिशियल पिकअप थोडासा कमी वाटतो. रिसेंटलीच आपण टाटा पंच ॲडव्हेंचर व्हेरियंटचा रिव्ह्यू केलेला आहे मित्रांनो. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. आणि सरांनी टाटा पंचचं बेस मॉडेल घेतलेलं आहे मित्रांनो. त्यांना सुद्धा टाटा पंचचा जो इनिशियल पिकअप आहे त्याबद्दल थोडासा प्रॉब्लेम आहे, बाकी गाडीबद्दल ते खुश आहेत. तर तुम्ही ही जी गाडी घेतलेली आहे त्या डीलरने तुम्हाला किती रुपयांची डील सांगितली होती आणि तुम्ही किती रुपयांचं निगोशिएशन ही गाडी घेताना केलेलं आहे? मला टाटा पंचचं कोटेशन बसलं होतं या गाडीचं 8,46,000 रुपये. त्यानंतर मी त्याची एक्सटेंडेड वॉरंटी वगैरे सगळे कमी करून नंतर परत एक्स्ट्रा त्यांनी मला डिस्काउंट पण दिला. हे सगळं कमी करून मला 7,85,000ला गाडी बसली आहे. त्यानंतर मी आता गाडीमध्ये काल घेतल्याच्या नंतर आफ्टर मार्केट पण काम केलं आहे. काय काय काम केलेलं आहे तुम्ही? आफ्टर मार्केट स्पॉइलर टाकलेलं आहे, त्यानंतर रूपलेस टाकलेले आहे, सीट कव्हर टाकलेले आहे, फ्लोरिंग केली आहे, असं बरंचसं काम, आर्मरेस्ट वगैरे टाकलेलं आहे. आणि तुम्ही जे आफ्टर मार्केट काम केलेलं आहे त्या आफ्टर मार्केट काम करण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च आलेला आहे? आता मला काल 13,000 रुपये खर्च आला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सरांनी 7,85,000 रुपयामध्ये टाटा पंच प्युअर सीएनजी व्हेरियंट घेतलेला आहे. त्यानंतर त्यांनी 13,000 रुपयामध्ये आफ्टर मार्केट सुद्धा काम केलेलं आहे. जसं की त्यांना ही जी गाडी आहे ती 7,98,000 रुपयांना सध्या पडलेली आहे. तर ही एक चांगली डील आहे. तर सर, तुमच्या म्हणण्यानुसार टाटा पंच प्युअर सीएनजी व्हेरियंट हे जे व्हेरियंट आहे ते व्हॅल्यू फॉर मनी आहे का, आणि बाकीच्यांना तुम्ही ही गाडी रिकमेंड कराल का? हो, ह्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कुठं पण गेला चौकशी केली, ह्या बजेटमध्ये गाडी एकदम व्यवस्थित आहे, व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि कम्फर्ट एक नंबर आहे. तर मी बूट स्पेस सुद्धा पाहू शकता. इथं तुम्हाला एक पॅक पाहायला भेटते. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की बूट स्पेस या गाडीमध्ये किती भेटतो, आणि तुम्हाला या बूट स्पेसवरून थोडासा अंदाज येत असेल की बेस व्हेरियंट जरी असलं तरी या गाडीमध्ये तुम्हाला किती बूट स्पेस वापरायला मिळतो. इथं बॅग ठेवलेला आहे मित्रांनो. आरामशीर तुम्हाला 3 ते 4 बॅग याच्यामध्ये आरामशीर बसू शकतात. आणि 3 ते 4 दिवसांच्या ट्रिपसाठी या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर असा बूट स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण गाडीमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण पाहत आहात मित्रांनो तुम्ही, माझी हाईट 5 फूट 8 इंच आहे आणि 5 फूट 8 इंच असलेला माणूस जर ड्राईव्ह करत असेल तर टाटा पंच प्युअर सीएनजी व्हेरियंटमध्ये रेअर सीटवर बसलेल्या पॅसेंजरला किती लेग रूम आणि हेडरूम मिळत आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यांनी गणेश सर, तुम्हाला किती हेडरूम मिळतोय आणि लेग रूम मिळतोय ते सांगा. लेग रूम तर भरपूर आहे, म्हणजे मोकळं बसल्यासारखं वाटतं, आणि हेडरूम पण भरपूर आहे, त्याच्यात नाही. तर मित्रांनो, रिसेंटलीच मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, प्रत्येक गाडीमध्ये जसं रिअर सीटला आपण इथं पाहतो की इथे मध्ये थोडासा हंप असतो, तर टाटा पंचमध्ये सुद्धा थोडासा हंप दिलेला आहे, परंतु फ्लॅट आहे तो. आणि गणेश सर, टाटा पंच सीएनजी व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे जो मध्ये हंप दिलेला आहे या हंपमुळे रिअर सीटवर 3 माणसं कम्फर्टेबली बसू शकतात का? हो. तुम्ही कधी बसलेला आहात का? हो, बसू शकतात.
आम्ही कालच येताना ज्यावेळेस शोरूम गाडी काढली त्यावेळेस पुढे 2 आणि पाठीमागे 3 एकदम कम्फर्टली बसले होते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पुढे सरांनी थोडंसं आफ्टर मार्केट काम सुद्धा केलेलं आहे. माझा जो हँड आहे इथं तुम्हाला हँडरेस्ट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. इथं थोडंसं स्पेस सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि सरांनी आफ्टर मार्केटमध्ये हे सुद्धा बसून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि त्यांनी जे आफ्टर मार्केट काम केलेलं आहे, खूप जास्त नेसेसरी असणाऱ्या गोष्टीच त्यांनी या गाडीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता बेस वेरियंट असल्यामुळे तुम्हाला इथं 7 इंचचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, म्युझिक सिस्टीम जो मिळतो तो इथं तुम्हाला मिळत नाही. बाकी या गाडीचा जो डॅशबोर्ड ड्युअल टोनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, या ड्युअल टोन डॅशबोर्डमुळं तुम्हाला या गाडीमध्ये बसल्यानंतर असा कुठलाच फील येत नाही की आपण ही जी गाडी आहे ही एका गाडीचं बेस मॉडेल आहे. या गाडीचा अजून एक फायदा आहे मित्रांनो, टाटा पंच या गाडीचा असा फायदा आहे की हे एक मायक्रो SUV असल्यामुळे बाकीच्या गाड्यांच्या कंपॅरिझनमध्ये हे थोडंसं सिटिंग या गाडीचं थोडंसं वरती आहे आणि याच्यामुळेच तुम्हाला बोनेट पूर्णपणे विजिबल होतंय. तुम्ही बोनेट पाहू शकता मित्रांनो. आपण ज्यावेळेस ड्राईव्ह करत असतो त्यावेळेस तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असा बोनेट तुम्हाला या गाडीमधून दिसून जातो. आता आपण ही गाडी ड्राईव्ह करून पाहणार आहोत आणि इनिशियल पिकअप कसा आहे ते पाहूया आपण. 0वर आहे मित्रांनो, तुम्ही गाडी पाहू शकता 0वर आहे आणि इनिशियल पिकअप कसा आहे ते पाहूया. एक इनिशियल पिकअप बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत या गाडीमध्ये मला चांगला वाटतोय, परंतु आपण जे नॉर्मल ड्राईव्ह करतात त्यांना मात्र इनिशियल पिकअप यामध्ये थोडासा वाटू शकतो मित्रांनो. प्रत्येकाची जी ड्रायव्हिंग आहे त्यानुसारच त्याला इनिशियल पिकअप लॅग वाटतो. पुढे गाडी असल्यामुळे आपल्याला जास्त स्पेस मिळत नाहीये चालवण्याकरता. पुन्हा एकदा आपण एक ट्राय करू येताना मित्रांनो. आता आपण पाहूया या गाडीचा इनिशियल पिकअप कसा आहे. 0 स्टार्ट. इतक्या कमी वेळेमध्ये ही गाडी 80 टच झालेली आहे आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप जण व्हिडिओ पाहतात परंतु आपले चॅनलचे सबस्क्रायबर थोडे कमी आहेत आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर थोडंसं आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. थोडेसे प्लॅनिंग आहेत, आमचे शेड्यूल आहेत व्हिडिओ, ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. रिसेंटलीच आपण टाटा पंच ॲडव्हेंचर व्हेरियंटचा म्हणजे टाटा पंच ॲडव्हेंचर CNG व्हेरियंटचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. आता आपण टाटा पंचच्या बेस मॉडेलचा म्हणजे टाटा पंच प्युअर CNG व्हेरियंटचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि लवकरच तुमच्यासाठी आपण टाटा पंचचं जे टॉप मॉडेल आहे म्हणजे टाटा पंच अकम्प्लिश्ड डॅझल S हे जे CNG व्हेरियंटचं टॉप मॉडेल आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो. कारण रिसेंटलीच म्हणजे कालच माझ्या एका मित्राने ही गाडी बुक केलेली आहे मित्रांनो. लवकरच त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद.